मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान नंबर 52 वर जी कविता आहे छोटीशी, ती कविता त्याची माहिती घेऊ. ही कविता म्हणजे जंगलामध्ये, रानामध्ये, वनामध्ये, बगीचेमध्ये जी झाडे असतात, त्या झाडांची माहिती. आणि ती झाडे नुसती झाडेच नाहीत, तर ते औषधी वनस्पती देखील आहेत. या औषधी वनस्पतींची माहिती आपणाला या कवितेच्या माध्यमातून घ्यायची आहे. कविता वृक्षगीत. मी आहे सागवान, जंगलात महान. पहा, जंगलामध्ये सागवानाचे जे झाड असते ना, सागाचे त्याला म्हणतो आपण, अतिशय महान असते, मोठे असते. माझे नाव देवदार, फर्निचरला माझाच आधार. देवदार नावाचा जो वृक्ष असतो ना, त्याच्यापासून फर्निचरसाठी जे लाकूड वापरलं जातं, प्लाऊड तयार केलं जातं, त्याला आधार जो घेतला जातो तो देवदार या झाडाचा घेतला जातो. मला म्हणतात रबर, मी बनवितो टायर. रबराची झाडं असतात ना, ती रबराची झाडे, त्याच्यापासून विशिष्ट प्रकारचा रस काढला जातो. जसं लिंबाच्या झाडापासून डिंक निघतो ना, तसंच पद्धतीने रबराच्या झाडापासून एक द्रव पदार्थ स्त्रवतो. त्याचा आधार, त्याच्यावर प्रक्रिया करून गाडीला लागणारे टायर बनवले जातात. खैरावर मिळतो कात, जीभ रंगवतो क्षणात. काताच्या झाडापासून खैराव या झाडापासून काय बनवलं जातो? पानामध्ये टाकण्याचा कात बनवला जातो. तो आपण पानामध्ये टाकून खातो, त्याच्यामुळे जीभ रंगते. विषारी किडीवर करतो फवारणी, मी आहे टेंभुर्णी. टेंभुर्णीच्या झाडाची काय करतात आपण? विषारी किडीवर त्याचा औषध म्हणून वापर करतो, फवारणी करतो. बाबळी मी आहे काट्याची, पण लज्जत काय सांगू डिंकाची. बाबळीचे झाड मी जरी काट्याचे असले ना, माझ्यापासून निघणारा डिंक ना अतिशय छान असतो. मी आहे रंगाचा निर्माता, मला म्हणतात बहुगुणी हिरडा. हिरडा ही वनस्पती आहे, त्याच्यापासून काय केलं जातं? रंग बनवला जातो. त्या रंगाचा आपण काय करतो? कलर म्हणून वापर करतो. सुवासाने दरवळते नंदनवन, मी आहे प्रसिद्ध चंदन. चंदनाच्या झाडाचं तर महत्व सर्वांना माहिती आहे. चंदनाच्या झाडापासून अगरबत्ती बनवली जाते, चंदनाच्या झाडापासून तेल काढलं जातं. सुवासिक चंदनाचा वापर करून दरवाजे बनवले जातात. देवाला कुमकुम तिलक केला जातो चंदन उघडून. सर्दी खोकल्यावर उपाय करू, निलगिरी कोणी नका विसरू. निलगिरीचे झाड तर माहिती आहे. सर्दी खोकला झाला की आपण काय करतो? निलगिरीच्या झाडापासून निघणारं तेल आहे, त्याचा वापर आपण आपल्या रुमालामध्ये टाकून करतो. ही कोण असेल राणी, बाग लावून गेली साजनी. पहा, अशा प्रकारची साजनी, राणी कोण आहे? अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची बाग लावून गेली. हसतो कसा चक्रपाणी, पाना पानातून लपून. चक्रपाणी नावाचं झाड असतं ना, त्याला मोठमोठी अशी फुलं येतात, आणि ती फुलं काय होतात? झाडाच्या हिरव्या पानामधून डोकावतात. ते अतिशय छान दिसतं आपणाला. पान नंबर 53 वर पुढे. उभ्या या सीताफळी, आडव्या दंडनी लावल्या केळी. उभ्या सीताफळाची झाड लावली जातात आणि आडव्या दंडामधून काय केले जातात? केळीची बाग लावली जाते. आणि हे दृश्य रानामध्ये, पाणी असलेल्या शेतामध्ये अतिशय छान दिसते. उभ्या या सीताफळी, आडव्या दंडनी लावल्या केळी. चाफा फुलला मनहारी, जसा डोलतो वनमाळी. वनामध्ये काय होतो? चाफा लावल्यासारखा फुलतो, डुलतो, आणि त्याच्या फुलण्या आणि डुलण्यामुळे अतिशय छान वास सगळीकडे चाफ्याचा पसरतो. पहा, देवाचे मंदिरे, रानामध्ये, बगीच्यामध्ये, घराच्या परसबागेत अशा प्रकारचा चाफा लावला जातो. फणस आंबा माड, मध्ये लिंबोणी बावरी. पहा, फणसाची झाडं असतात, आंब्याची झाडं असतात, माडाची असतात, आणि त्याच्यामध्येच अधूनमधून लिंबूची देखील झाडे असतात. जांभळी ढाळीते हिरवी चौरी. ढाळीते म्हणजे हलवते. जांभळी ढाळीते हिरवीगार चौरी, मोगऱ्याची ओळ शोभे जाई जुईच्या शेजारी. मोगऱ्याच्या झाडाची ओळ जाई जुईच्या झाडा शेजारी अतिशय शोभून दिसते. जांभळी ढाळीते हिरवी चौरी. पहा, जांभळाचे जे झाड असतं ना, त्याच्यामध्ये हिरवी हिरवी पानं असतात, आणि अधूनमधून जांभळाला आलेली फळं काय होतात? ढाळतात, आपला रंग दाखवतात, दिसतात. अतिशय छान दिसतं जांभळा आल्यानंतर ते झाड. मोराचा पिसारा, तशीही डोलते सुपारी. सुपारीचं झाड पहा, मोराचा पिसारा असल्यासारखं डोलत असतं, गोलाकार. अशा परीने आपण काय केले? वृक्षगीत या कवितेमध्ये
औषधयुक्त जी वनस्पती आहे, झाड आहे, त्याची माहिती घेतली. आता ही कविता तुम्ही काय करा, अभ्यासा आणि मला या कवितेच्या माध्यमातून सुंदर अक्षरामध्ये ही कविता लिहा आणि व्हॉट्सअपद्वारे सेंड करा. फवारणी करणे म्हणजे झाडावर औषध मारणे. लज्जत म्हणजे स्वाद. दरवळणे म्हणजे पसरणे. मनहारी म्हणजे मनमोहक सुगंध. ढाळीते म्हणजे हलवते पंखासारखं. चौरी म्हणजे पंखा. अशा तऱ्हेने आज आपण वृक्षगीत या कवितेमध्ये विविध झाडांच्या, वनस्पतींची आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतलेली आहे. पुढील तासाला आपण पुढची माहिती घेऊ. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात.